हो 50 ना पुढे जे आहेत ना 40-50 नाही टोपीवाला बठा बाबा नाही हो बाबा. मी त्यामुळे असं बोटदा काढ देणार त्या मागे पसले त्या बाबा. या बाबा लोकेश ना दकी घे या जर बायकोले 2 कानमा बी देत ना तरी संध्याकाळी रांदिष्टी मन माय नको माय आज 2 मारेले जर रांदेल नाही राह नाको संध्याकाळी नाही आको बॉम्ब काढी दाक मार रांदी टी आणि जेवण होतात मग नवरा झोपीन पटकन खात गाडी टाकी टी पहिली माय इथला तराडा होता पहिल्या बाईसले हाते इथलं उलट जायचे मन बहीण आरतालिका ना उपास धरलेच गलीमा च्या पेत पिरस न्याव भाऊ पोरेसले जो का देस हो आपा हो काका तू बटा सत्यानाश करणाला होणार हो सोनचिड मारामारीनं विषय सरी जायला आते हो पहिल्या बाया मार खाईशने सुद्धा गरमाच राहत आते लगीन व्हानंतर 6 महिना बॅग खाली करतीत नाही पुरी दक्षू सारा आकार पटना तेरा असो नाही ते सांग दिसू काढतो खिचडीन लय मन बोगन चालनो घर आते मारामारीना विषयच राहिला नाही. पण मला तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जर तुमच्या मित्राचा अपमान होत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात काही करणार नाही. बरोबर आहे ना बाबा बरोबर आहे ना. पण माझ्या तुकोबर आहे यांनी पत्नीवर राग न करता भगवंताकडे भगवान देवाला सांगावं देवा ती बोलते पण मनाने प्रेमाने हो तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. काय म्हणले देवा ती बोलते पण मनाने लय प्रेमाने हो तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. पण तुम्हाला सांगतो प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असते की मला कोणीतरी समजून घेणार असलं पाहिजे नाही का. प्रत्येकाला अपेक्षा असते मला समजून घेणारं कोणीतरी असलं पाहिजे. तुकोबर यांचं दुखावलेलं अंतकरण होतं. बाहेरचे लोक तुकाराम शेठ म्हणणारी तुक्या म्हणायला लागली घरात पत्नी रागवत होती. बाहेरच्या लोकांचं दुःख समजू शकतो पण घरात पत्नीनं तरी मला समजून घेतलं पाहिजे अशी आस आणि अशी अपेक्षा तुकोबर यांना होती. आणि कदाचित प्रत्येक माणसाला वाटतं की मला कोणीतरी समजून घेणारं असलं पाहिजे. बरं का बेनिसवन मना कीर्तन मामी देव कमी सांगत जगानी पद्धतच सांगे जास देखा माणूस सुखमाशे का दुखमाशे हाय ओळखणारा 4 लोके राहतस. पहिली तर मायरास दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 व्यक्ती माणूसना चेहरा देखील सांगी देतस मन बाप खुशी माय मन नवरा खुशी माय मना अंडोर खुशी माय का मना भाऊ खुशी माय दुखमा होय तर या 4 व्यक्ती वैखील येतस. मग माणूस जर बाहेर तीन फिरी होणार ना बहिणीसोन नवरा बाहेर तीन फिरी होणार ना फिरी येवानंतर माझा पती नाराज आहे नर्वस आहे. बाईनं काय करायचं पाण्याचा ग्लास घ्यायचा पतिदेवांना सांगायचं धनी स्वामी तुम्ही धनीच म्हणतात ना हा टी व्ही बोलतो पेन काय राहणार हा ते धनी आई राहिनं नाही ते पहिल्या बायात ना अजून बी जुन्या बाया देराण्या जेठाना येरायला विचारत काय मन देर काय दिकी राहणार नाही ताई आमना कारभारी कनी बाजारले जायचे पहिल्या बाया असंच म्हणत ना आमना कारभारी बाजारले जायले हा ते वा पिंट्याला पप्पा हाय रे पिंट्याना पप्पा एक बुकामा मुक्का कर देऊ पिंट्याना पप्पाने पूरं उल्लंघन करणं लाई दिनं. एक ठिकाणी मुक्कामाल होतो बाबा मुक्कामाल थांबलो. सकाळी तो भाऊ उठला बायकोच्या आधीच उठला किचन रूम मा चहा बनाई राहता ती बहिणी उठीच नाही नवरा लाराई मारी म्हणे शशी माझी पण 1 कप वाढवून घ्या म्हणे. मी बाजूना रूम पडी पडी ऐकी राहीन तू पण मना खरा जेवढा काही रावाय ना नाही उठी बटनू म्हणतं ताई म्हणे काय बाबा म्हणता अहो भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही म्हणे नवरा आहे म्हणे म्हणतो तू शशी म्हण का नाही. ही आपली परंपरा नाही ना. हा नवराला काय बोलो कसं बोलो इथली तरी अक्कल पाहिजे. बरोबर आहे का नाही. हां आणि एक बी बाई नाही तशी हां नाही तसं मला माहिती आहे वाजगाव मग तशा बाया नाहीत असं. आणि मी जे बी कीर्तन करत त्या आठेनं काहीच सांगत नाही बट तथा न लई ना आता इकच काल दिन काय सांगसू ते काय सांगता येत नाही बा आता ना. प्रत्येक पतीला पत्नी ओळखते आणि पतीला बघितल्याच्या नंतर नाराज आहे पत्नीनं पाण्याचा ग्लास घ्यावा पती देवाला सांगावा स्वामी धनी काय झालं काहून टेन्शन करता काय झालं कर्ज आहे ना काळजी करू नका मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही मजुरी करा मीही मजुरी करेल तुमच्यासोबत मेहनत दोघं घेऊ आणि कर्ज फेडू तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत. कितलं भारी वाटी त्या नवराले कितलं भारी वाटी इथला सपोर्ट देवाना ना बहिणी सो नवराले इथला सपोर्ट देवाना नवराला डायरेक्ट सांगा ना टेन्शन लिहू नका लगीन करेल तुम्हाला सांगे मजुरी करसू तुम्हाला पाय ना पायवर पाय टेन्शन चालसू सर्व तुम्हासाठी मेहनत लिसू बठ्ठ कर्ज फेडसूत जिथलं पेटणं तिथलं फेडसूत नाही फिटणं नाही मंदी सूत लागीस ते कितलं समाधान वाटी त्या नवराले. बरोबर आहे का नाही. मायने सुद्धा तिथली समजदारी लिहायला पाहिजे. पोरगा बाहेर ते फिर येऊन ना मायने बी लगेच सांगू भाऊ काय रे काय वेगळं काय टेन्शन माहेर तू कशाला चिंता करस मीच आहे ना भाऊ हा याच ना तो लगून मी मेहनत लिसू रे टेन्शन लिहू नको त्या पोऱ्याला कितलं चित लागेन घरमा त्यानं गरज स्वर्ग वाटेन का नाही. पण बाकी नाही मतार्या बी पोऱ्याला तर का सुरू कर देते बावड्या इल सांग बरं भाऊ तू घ्या ना दांगडो काल दिले नाही जीप उठले तेल लाई दिसू बरं मी मग त्याला असं वाटत भाऊ स्टँडवर बसीन बिड्या पुकेल चहा पियला बरं होतं रे आप्पा कत घरी वाईगे. बरोबर आहे का नाही. 2 भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिली तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. पत्नी किती विश्वास किती विश्वास ठेवला पाहिजे पतीवर सांगू का. एखाद्या भक्ताचा देवावर जेवढा विश्वास आहे ना तेवढा विश्वास पत्नीचा पतीवर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल हे
तू जो भी देना चाहे दे दे मेरे सरकार, तू जो भी देना चाहे दे दे। पत्नीचा पतीवर इतका विश्वास असला पाहिजे, पण तुकोबारायांची पत्नी रागावत्या. तुकोबारायांच्या पत्नीनं सांगितलं, देवाला शिवी घातली. तुकोबाराय बाहेर निघाले. घराच्या बाहेर निघता गलीमध्ये 4 आजीमाया बसलेल्या होत्या. त्या आजीमायांना बघून तुकोबारायांना असं वाटलं, ह्या तरी मला प्रेमानं 2 शब्द बोलतील. आशेनं अपेक्षेनं तुकोबाराय त्या मावशींकडे बघत होते. पर त्या आजीमायांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई गो मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात, अपेक्षा कोणाकडनं करायची. माझे तुकोबाराय मार्गस्थ झाले. पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरलाय. पण रस्त्यानं चालत असताना जे कोणी साधू संत भेटत होते, प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि सांगायचे की साधू बाबा, माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा राम राम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचे आणि एकच सांगायचे, काय हे तुम्ही सनकादिक संत. भगवंताचं रूप बघितल्याच्या नंतरची माझी मानसिकता सांगतोय. अजिबात गाण्याचा अर्थ वेगळा लावणार नाही. देवाचा रूप बघितल्याच्या नंतर तो आनंद भक्तांना काय असतो ते फक्त भक्तांना कळतं. माझ्या तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर आता निघावं लागणार आहे. 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागे पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. न राहता देवाना केलेला क्वेश्चन, तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागे पाहताय, नेमकं चाललंय काय. तुकोबारायांच्या डोळ्यात अश्रू होते. तुकोबाराय सांगतात, देवा सांगू का काय चाललंय. एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना देवा, त्या सासरी जाणाऱ्या पुरीला विचारा देवा, तिला माहेर सोडायचं काय दुःख असतं, ते दुःख मला तुला सोडताना होतंय. महाराज भूतलावर एवढी नाती येतात, पण तुकोबाराय कन्याच का निवडताय. कारण मुलगीचं विशेष प्रेम मायपेक्षा सुद्धा बापावर जास्त असतं. काय मत आहे दिदी तुमचं? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हा, मायपेक्षा बापावर जास्त प्रेम पोरींचं असतं. अजून सांगू का, नवरा बायकोची जर घरामध्ये थोडी कुरुबुरू वैराय वा थोडं कुरुबुरू वैराय माहिती मन मायनी चूक नाही, तरी सुद्धा पोर मायला सांगत, मम्मी तू आवर ना बाय, काय मन पप्पा मागे लाग जा. तिला माहिती पप्पा किडा पाडराय ना असं, तरी बी हा, म्हणजे पोरगीचं विशेष प्रेम बापावरच आहे. बरोबर आहे की नाही? मग मुलगी बापावर किती प्रेम करते ते उदाहरण माझे तुकोबाराय सांगत असताना एवढं गोड भाषेत सांगताय. आता मी तुम्हाला सांगेल, तुकोबाराय कन्या सांगतायत, मग कन्या असं काय विशेष रत्न आहे. तुकोबारायांना उदाहरण देताना भूतलावर एवढी नाती होती, त्याच्यातून तुकोबाराय कन्याच निवडताय. म्हणजे कन्या काय विशेष रत्न आहे, लक्षपूर्वक ऐका. माझ्या महिला माता ऐकायला बसल्यात, मला सांगायला आवडेल. कन्या असं काय विशेष रत्न आहे, ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई अशी विचार करते, बाई मी जर का आता माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, भाऊ जारेतून बापले जेवण न सांग. तो पोरगा जास, पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणत, हो मला नाही खाणं. लगेच मागे फिरियस मन म्हणत, खाशीत काय मन बापना काय जाय ना. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते ना, माऊली बाबा एवढं गोड बोलते ना. माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते. आणि बापाला सांगते, पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं पप्पा? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही ग बाई तसं काही नाहीये. मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढे हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. ज्या अर्थी तुकोबाराय कन्या सांगतायत म्हणजे कन्या काहीतरी विशेष आहे. हे झालं पहिलं उदाहरण. अजून सांगतो, मुलगी तुकोबाराय कन्याच का सांगतात. बाकी ना पुरेशले असं वाटलं ना आपला किडा पाडरा ना हो. हां मे बी कोणातरी पोरे आहे, पण आधी खरंच सांगणं पडेल. बरोबर आहे की नाही? हां, अजून दुसरं उदाहरण सांगतो. पोरगीचं लग्न झालेलं आहे. 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर मुलगी आहे. 200 किलोमीटर अंतरावर पोरगी सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो, बाई मला तर काही माहीत नाही. त्याचं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माझ्या वडिलांची तब्येत कशी? माई सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले. आता सकाळी सकाळी नाश्ता दिला, गोळ्या दिल्या तुझ्या बापाला, तुझा बाप आराम करतोय. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो. बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या. बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या. आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस ताई? तेव्हा त्या दिदीनं सांगितलं, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली का, सकाळी सकाळी चहा प्यायला बसली, चहा पित असताना अचानक मला ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलींमध्ये असते दादा. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतायत. नाही का? इतकं सोपं नाही ना. मग कन्या इतकं विशेष रत्न आहे,
एवढं विशेष रत्न आहे कन्या, तरी सुद्धा लोकांना मुलगीच नकोय. बरोबर आहे ना? मुलगी काय विशेष रत्न आहे अजून सांगतो. कदाचित इथं बसलेले माझ्यापेक्षा बरेच ज्ञानी बाबा बसलेले आहेत, त्यांचं वाचण्यात आलं असेल की भाई रामचरितमानस आप्पासाहेब ज्यांनी वाचलं असेल ना, इथेच साहेब, रामचरितमानस ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या मनात असेल तो विषय की भाई स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत होते. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. पण जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं की अरे हा अशक्त आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, म्हणून आवाज दिलाय, भैया ए भाईजी, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी है, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, बोले महात्माजी ए जो बेटी मेरे कंधे परी, ठीक आहे. अजून चालायला लागला. पण स्वामींना असं वाटलं की अरे याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे. पुन्हा आवाज दिला, ए भैया ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने गोड उत्तर दिले, महात्माजी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी है. मुलगी काय तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही संन्यासी आहात बाबा. अरे मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्यालाच मुलगी कळते. नाही तर मुलगी एवढी स्वस्त आणि ती सोपी नाही. या विठ्ठल विठ्ठल मग ऐका, जर मुलगीचं एवढं विशेष महत्व काय वेगळे काहीच नाही ना, बरं नाही ते मला निघाल, बरं बात आहे. मागितले कोणी राहणार बुक्का मारायला, तसा चोपदार चांगला दे किराणा. मला एकला आहेत तुम्ही बी एकला आहेत, दोन आहेत, मी बी असं माल ते तवे बनाय टाकतील त्या म्हणा, ते कलर सुद्धा बदलाय टाकतील त्या, 2-3 बुक्का असणार. मुलगी जर एवढं विशेष रत्न आहे आप्पासाहेब, पोरगी जर एवढं विशेष रत्न आहे, भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही. काकाश्री तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना, पोरीचं ओझं होत नाही. बरोबर आहे ना. महिला माता तुम्हाला विचारतो, ताईसाहेब तुम्हाला काय वाटतं? पोरींचं ओझं होत नाही, बरोबर आहे ना. मागच्या मावशी बरोबर आहे ना, तिकडनं दादा पूर्ण ओझं होत नाही ना, पुढे वाला तर मागे ना किडा पाडा रे. पोरींचं ओझं होत नाही. मग आता मला सांगा, पोरींचं ओझं होत नाही भारत देशामध्ये, कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही हे सांगत असताना प्रत्येक भारतीय नारी आणि प्रत्येक भारतीय पुरुष मान्य करतोय, मग पोरींचं ओझं होत नाही तरी सुद्धा हा गर्भपात कुठून आलता? हा, पोरींचं ओझं होत नाही ना, मग पोटातल्या पोटात पोरी मारणारे कोण होते? दुश्मन येत होते का मारायला? कोणी मारल्या? अरे सख्या माईनं पोटात मुलगी मारली. काही निदर्दीपणा आहे हो. अजून सांगतो, आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, पण याच्या पुढे स्त्री भ्रूण हत्या करू नका, पोटातल्या पोटात पोरी मारू नका, नाही तर शास्त्र असं म्हणतं बाल हत्या करणाऱ्या बाईच्या हातचं पाणी पिणं सुद्धा पाप लागतंय. विठ्ठल विठ्ठल बाल हत्या करणं लय मोठं पाप आहे हो. कृष्ण भगवंताला सुद्धा चुकलेल्याने बाल हत्या केल्याच्या नंतर बहिणी सोन तुम्ही बडाई माराय हो, सोन चिडी सोन तुम्हीच खेळा पाड राहणार, पोरीशनी बडाई मारा ना, तुम्ही दांगडो घाल दिना आठ. हो, बाल हत्यासारखं पाप नाही कोणतं, म्हणून स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे. बाल हत्या करू नका. बाल हत्या केल्याच्या नंतर नुकसान आपलंच झालंय हो. आपलं नुकसान काय झालंय सांगू का? इथं बसलेले तरुण भाऊ कमीत कमी 30-35 ना, आडे कमीत कमी 100 पोरे होतील, अजून टाया बटेल नाही. नाही म्हणजे खरंच विनोद म्हणून सांगणे नाही, मला खरंच हो. बुडत हे जण न देख बेडोडा येतो कडबडा म्हणून. या पोरी आपण पोटातल्या पोटात मारल्या म्हणून आता आपलेच पोरं 35-35 वर्षाचे झाले, त्यांना बायको भेटत नाही. हाय सर्व पाप आपण करीत येईल. बरोबर आहे की नाही हो. पोरांना पुरी भेटत नाही. पहिले पुरी जास्त पोरे कमी होतात मनीषीने ना, सॉरी हा, पुरी जास्त पोरे कमी होतात मनीषीन. पहिले एक म्हातारा 2-2 लग्न करी आप्पासाहेब होतील ना तुमच्याकडे अजून बी काही म्हातारा. हा, एक म्हातारा नाही 2-2 बायका. हा ते 39 वरीच नाव आहे तरी बी टायबोटी राहणार नाही भाऊ. काय करा ना आप्पा, सर्व सत्यानाश करून घेतला. पहिले एक म्हातारा 2-2 लग्न करे, आता एक बेटी राहिनी नाही. हा, पहिले पोरी जास्त होत्यात मनीषीन. लग्नाले जर निघेत ना पूर्ण तर अशी चिंता राहे, मन पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे बा, अशी चिंता राहे पहिला मायबाप असले. पोरी जास्त होत्यात बरोबर आहे ताई, मणिपूरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे अशी चिंता होती. आता इथलं उलट होई गया, ते सुनबाई चांगली भेटायला पाहिजे बा अशी चिंता होई. हा, तिथलंच नाही बाकीने माया त्या सांगते फक्त लगीन करले बहिणी याला टाका लई जात नाही.
विशेष संपी घ्या. पण पहिला लोकेश ना विचारितला भारी होतात ना. मोठा परिवार आहे तर पोरगी देवाना आनंद. का बर मणिपोर एवढा गरमाशे नुसतं उष्ट काहीतरी पोटभरी खाई असा भाव होतात. बरोबर आहे ना. उष्ट काहीतरी पोरबुकी मरणार नाही. ते जन्माला घाला ना. माय बापच नावी कटाया कंपनी माय का एकला राशी का तटे एकला राशी का एकला दखान करतात मरी जवाल करतात लोक. मला असं पटस अंडेरनी करता एकला दखी राह ना. मग तुमले बी भगवानने अंडोर द्यायचे पोरगा द्यायचे. मग तुम कस काय होईन. हाय रीत नाही योग्य आहे नाही का. तुम्हाकडे नाहीत ना तसा लोक अजून मायच्या. अरे भाव चेंज केले पाहिजे नाही का. आपणच सगळा सत्यानाश केलाय. आणि अजून सांगेल गर्भपात जो झाला ना काकश्री गर्भपात याच्या मागचं कारण महाराजजी हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती. हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली का हुंडा मागायला लाजच वाटे नाही लोकेशला. कितला बी मागे तो हो बजेटच उसकाट दिला होता लोकेशने हुंडा मागाना. त्यामुळे बाकीना लोकेशनी कच्ची महत्वालाच नाही पुरी पोटमा मारी टाक्यात. पण मी त्यासले बी सांगस हुंडा मागणाऱ्यानं मागायला नाही पाहिजे पण हुंडा देणाऱ्यानं आयपतीनुसार दिला पाहिजे. प्रत्येक पोरीच्या बापानं पोरगी जन्माला आली ना त्या दिवसापासून सुरुवात करायची की माझी पोरगी जन्माला आली यथाशक्ती मला तिला काहीतरी खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक बापानं खर्च केला पाहिजे. बाकीना लोक सांगतात महाराज आम्ही गरीब लोक आहेत आणि कथाईनीतला पैसा लावत नाही कसं काय करू असं सांगणारले मला विचार नाही. आप्पासाहेब तुमच्या गावामध्ये गरीबातला गरीब माणूस सुद्धा रोज जास्त तरी रोज ना कितला लिराय ना 300 रुपया कमीत कमी 500 असतं 400-500 हो उदड काम करणारा 1000-1500 कमाई राहणार. फक्त 300 रुपया रोज दरा. 300 रुपया रोज कमावणारा सुद्धा 100 रुपयांनी इमल खायजास. खरं आहे का नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला डोळ्यासमोर ना तुम्हाला जोडे आणून ठेदेस मी फक्त डोळ्यामानी गाण दिकत नाही आपले. त्यामुळे सत्यानाश वसाव म्हणजे फक्त 300 रुपया कमावणार सुद्धा 100 इमल खायजास. मग 100 विमल तू खुद ना करता खाईस नाही. तू किती देस तुला लाज वाटायला पाहिजे. जन्मान घाला तीन करता जर रोज ना 50 जमाडा तीन लगीन नाही वाव. हा सोप्या गोष्टी आहेत ना हो. ऐकावं समजावशे आपले. प्रत्येक बापानं तयारी लागायचं ज्या पोरीला मी जन्माला घातलं हिला मला काहीतरी द्यावं लागेल यथाशक्ती तेवढा बजेटमध्ये राहिलं पाहिजे. हो असं सांगा ना नाही मग आपण काहीच नाहीये बाकी नाही इथलं वरात कर दिले तिथली चौगाल दिले नाही पोर लगीन करणं होतं हो पण आत्मा रुपया नाही. मस्त जीवना पोऱ्यावाला जो होय तो करीन लय जाणार होते चालली ती टाकसूत मग फक्त हाऊसच करीर तू हो करतदार ना. विठ्ठल 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 नवरीना बाप बनानी तुम्ही लगेच कथा बी चालना जातस. नवरीना बाप बनानी नुसते हाऊसच करी का असं विठ्ठल विठ्ठल हुंडा मागणाऱ्यांमुळे लई सत्यानाश झाला. प्रत्येकानं लिमिट ठेवलं पाहिजे. एक पोरगा पोरगी बघायला गेला पोरगी बघितली पोरगी सुंदर होती. पोरगीच्या बापाला सांगितलं तुमची पोरगी आवडते म्हणले मी लग्न करायला तयार आहे पण मला हुंडा पाहिजे. म्हणला नवरदेवचा बाप किती नवरीचा बाप विचारतो किती पाहिजे. हा नवरदेव म्हणे मला 6 लाख रुपये पाहिजे. नवरीना बाप म्हणे एकटा पोरगाशे इंजिनियर पोरगाशे सरकारी कर्मचारी 6 लाख रुपये दी टाकसूत म्हणे. लग्न बी ठरी गे पण नवरदेव म्हणे देखा वरगोडा मग एकटा नवरदेव नाही नवरी पोरगीलाही फिरवेल म्हणे चालीन तुना मते. सुशिक्षित होता तो. आता त्यानं बग्गी तयार केली. एकीकडे नवरदेव बसला एकीकडे नवरी पोरगीला बसवलं आणि वरघोड्यामध्ये चालत असताना नवरी बसलेली नवरदेव पण बसलेला. आता बँड वाजवायला वाजवायला सुरुवात केली आणि त्या तरुण पोरी नाचायला लागल्यात. हो आणि नाचानी इथली धुमरास ना लगीन मा बाप बाप त्या तरुण पोरी इथला जोर जोर मा नाचायला लागल्यात. इतका जोर मा नाची राहतात. हा नवरदेव फॉर्म माव ना नवरी पोर बसेल होती तिला म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली आहे किती पोर नाचता. पोर म्हणे हा ना माय खरंच ना म्हणे देखते करी म्हणे हा ना माय म्हणे पाय तर करी. पोरगी म्हणे अव डांबऱ्या तर कराय ना म्हणे हवा सावराव नाही म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तू शपथ घाल देण्यात सांगणंच पडी सांगावंच लागेल सांगा पटकन. काय नाही म्हणे सोपं येते म्हणे कसं काय नाही म्हणे कोणले 20 नाही कोणले 50 नाही कोणले 100 नाही पाजी का कुत्तच म्हणे त्या नेता येलच ना माईक म्हणता आमना वाजगावना पोरे नाही बघितला वायबा तुमनाकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही का पक्क मायच्यान तुम्ही इथलं भारी सांग ना जस काय मी फॉरन माई येलशी. पोरगीने सांगितलं तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काही नाही कोणले 20 नाही कोणले 50 नाही पाहिजे का कोणतंच म्हणे द्या. आणि बँडवर नाचणारा पोरेश नाही इथले बेकार काम करा टाकेले नाचू नका असं म्हणायचं दुमत नाही. मला स्वतःला नाचण्याचा एवढा आनंद आहे पण मी प्रत्येक नाचण्याचा व्हिडिओ माझा भगवंताच्यासाठी असेल. मी जे पण नाचतो देवाच्यासाठी असेल. तुम्ही कोणता बी गाण्यावर नाचा दादा पण तेवढी नाचा आणि एवढी भान ठेवा ना की आपण कोणता शोक करीशने नाची ते नाही राहिनोत ना. काही नवरीचे बाप आणि नवरदेवाचे बाप इथं बसलेले काका तुम्ही माझ्या बापासारखे आहेत. मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाही आहे पण प्रत्येक तरुण बहिणीच्या बापाला आणि तरुण भावाच्या बापाला मला प्रश्न विचारावा वाटतोय कोणता बापले असं वाटस मना पोऱ्याने दारू पिवायला पाहिजे असं कोणता बापले वाटस वरबोट करा. कोणलेच नाही कोणताच बापले वाटत नाही कोणताच बापले वाटत नाही ना मन पोऱ्यानं दारू पिवायला पाहिजे असं.
मग तुम्हाला पोऱ्यानं आडत मग दुसरा ना पोरेले दारू पाजी नाचाडताच तर तुम्हाला असं काहीच नाही वाटत थोडंफार मय बी जीव करत नाही हा. अरे आपला बिघडायला नाही पाहिजे दुसऱ्यांना बिघाडीन कुदाडताच तुम्ही. लग्न नुसतं लग्न नाही या, तो एक यज्ञ आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दारू पाजून जर पोरांना नाचवत असाल मला नाही वाटत तुमच्या पोराचा किंवा पोरीचा संसार सुखाचा जातात असं. विठ्ठल विठ्ठल डीजेवाला माझा मित्र आहे अप्पासाहेब. डीजेवालाकडे ना एक नवरदेव उन्हा मी बी बसेलच होतो. डीजेवाला जोडे मित्र उन्हा तो म्हणे भाऊ मित्र डीजेवाला त्यांजोडे नवरदेव उन्हा म्हणे भाऊ तुला डीजे पाहिजे. पण म्हणे भाऊ म्हणा मित्रांनी सांगा डीजेवाला म्हणे नवरदेवले भाऊ म्हणे पैसा कितला दिशा आहे नंतर डीजे कितला वाजा लागून वाजाना पहिले ते सांग म्हणे. म्हणता काय रे सोनू दादा पहिले पैसा ठरावायला पाहिजे तू टायमिंग ठरायला ना. नाही म्हणे महाराज ते पोरी इथला वायबार जायला शेत ना म्हणे पीसने नाचतच म्हणे 2-2 3-3 वाजा लागून वाजायला लावतच म्हणे डीजे. म्हणता असं आहे का. नवरदेव बी इथला खानदानी होता ना. नवरदेव म्हणे भाऊ ते टेन्शन लिहू नको म्हणे आपला मित्र इथला खानदानी येत ना म्हणे त्यासली एकदावनी जर चढी घे ना म्हणे त्या जनरेटरना आवाजवर बी कुत्तस तू डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला वायबार धंदाशा. आता ते तरुण पोरं नाचत होते. नवरी पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या माईच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचताय. तो म्हणे काय नाही कोणले 20 कोणले 50 पाजी का कुत्तच म्हणे. त्या पोरगी हुशार होती म्हणे धनी म्हणे काय म्हणे 20 रुपये मान 50 रुपये मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. 20 रुपये मान 50 रुपये मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी किती गोमालसो म्हणे. मग म्हणून सांगतो हुंडा देणाऱ्याने देत जाऊ वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. बरोबर आहे की नाही. हो मुलगी एवढा विशेष रत्न किती विशेष रत्न आहे. ऐका आता पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. प्रसंग आहे तो आता हळदीचा प्रसंग. ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीचे वडील येथील लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे. बोलता पण अर्थाकडे लक्षणे पाहतात पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती तिघ लोकांची आहे. मंडपात एखादी वस्तू कमी पडावी नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू लागते तेवढी वस्तू घेऊन या. आता नवरीच्या बापानं घरात जावं कोणची वस्तू कुठे माहिती नाही या कोणची वस्तू कुठे माहिती नाही म्हणून कोणती वस्तू कुठे माहिती नाही म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही. बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली